हॅलो, प्रथमतः शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारवादांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे आमचे नेते, तालुक्याचे जनतेचे आमदार आदरणीय दीपकराव साळुंखे पाटील, मला तर 2 मिनिटाचा वेळ दिला आबासाहेब, मला तर फार बोलायचं होतं, पण आता मी माझ्या 2 मिनिटांमध्ये बोलणार आहे. आदरणीय आबासाहेबांनी वडार समाजासाठी 1912 पासून अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, 2012 साली सांगोला तालुक्यामध्ये आराम आबाच्या माध्यमातून आपण सांगोला तालुक्याचा वडार समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. आज सांगतो मित्रांनो, आज आराम आबा असते तर आपला नेता आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसला असता, हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो. वडार समाजाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आमच्या वडार समाजाला महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणी न्याय दिला नाही, तो आमच्या दीपकरावांनी न्याय दिलेला आहे. पंचायत समितीचा सदस्य विरा गेजगे राजा 1 वाजता उठून आबासाहेब तुम्ही त्यांना कागद गोळा करायला सांगितले आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी त्यांना बिनविरोध महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही वडार समाजाचा पंचायत सदस्य बिनविरोध काढला. दुसरी घटना बघायला गेली तर वाडेगावची पंचायत समिती सदस्य तिथला एक वेळेस साहेब बाबासाहेब आपण बिनविरोध दिला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम जर कुणी केलं असतं तर ते आमच्या आदरणीय दैवत दीपकराव साळुंखे पाटील हे तुम्ही केलेलं आहे. मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही, मला वेळेचं बंधन आहे, पण सांगोला तालुक्याचा खरंच जर वाली कोण असेल तर तो दीपकराव आहे. तुम्हाला सांगतो, राजा कसा असावा, राजा दुसऱ्याच्या ताटातलं घेणारा नसावा, राजा आपल्या ताटातलं दुसऱ्याला देणारा असावा. गोरगरीब जनतेचा राजा, 18 बलुतेदारांचा राजा हा दीपकराव आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.